आता हे बघा पूर्ण तयारी झाली याची होम मिनिस्टरची. सगळ्याकडे समोसे पॅक केलेत, नंतर गुलाबाची फुलं. एअरपोर्ट टाकला तिथं आहे खरी रे बाबा. अरे उचल गाडी जाईल नाही तर. हले पावडर बरीच पावडर आहे काय. अरे थँक्यूच्या नादात तो आपण कुठला शेवटचा राहिला तो. चावी 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 गाडी. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. लाईटला उजेड करू काढू काय. बाहेर चालू आहे स्पीकर, त्याच्यामुळे बोललो आतमध्ये व्हिडिओ बनवू. तर आजच्या दिवसाची तर सुरुवात झालेली आहे. बाकी कसं आहे, आज जवळपास जास्त मी कसं आहे तो आधीचा ब्लॉग बनवला आणि त्याच्यानंतर चाललेलं की नवरात्रीचे सुरुवातीचे टाकू. परत बोललो ते सेपरेट करण्यापेक्षा डायरेक्ट एक सर्व हायलाईट बनवू आणि हायलाईट सर्व थोडे गेम थोड्या दिवसाचे काय काय करतो मजा त्या एकाच व्हिडिओमध्ये टोटल कव्हर करू. कारण ते रोज तुम्ही बघून पण ते बोर होणार, कारण रोज तेच. त्याच्यामुळे सगळ्याचे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत. तो एकाच हायलाईट व्हिडिओ बनवायचा आणि नंतर टाकून द्यायचं. तर आजची पाचवी माळाची 7 तारीख. तर आज कसं आहे, आज होम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे. तर होम मिनिस्टरचा प्रोग्राम कसा आहे, माझी ती मैत्रीण आहे कोमल म्हणून, ती होस्ट करणार आहे. तर ती येते, तिचा फोन आला होता तर तिला आणायला जायचं आहे. तर ती जवळपास 9:30 10:15 ती बसली तिकडून. जवळपास ती 1-1.5 तास 2 तास जाते तिला यायला मुंबईवरून. तर तिला आणायला जायचे, डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे तिकडे. पहिले जातोय, ती येतोय, नंतर तिला घेऊन अलीवरून तसंच बाकी काय लागणाऱ्या वस्तू त्या आणतोय आणि घरी येतोय. तर येणार आहे मजाच. फक्त होम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे ना, तो पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटेल. फक्त कसं आहे, ह्या व्हिडिओमध्ये ना हा ब्लॉग आपला सेपरेटच होईल. दुसरा ब्लॉग टाकेन, म्हणजे ब्लॉग मध्ये तो खास तो तिथला त्या व्हिडिओचाच टाकेन पूर्ण. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोठ्या व्हिडिओ पूर्ण बघा. शॉर्ट्स नेमकेच टाकते मी, मेन आहे ते शॉर्ट्स जास्त टाकत नाही. कसं शॉर्ट्सने व्हायरल व्हायला होतंय, पण ज्या मोठ्या व्हिडिओमध्ये आहेत ना त्यात खरा मजा आणि मोठा कंटेंट असतो. त्याच्यामुळे फुल व्हिडिओला पण तेवढाच सपोर्ट दाखवा, कारण ट्रिप पण होणार आहे, मला येणार आहे मजाच. तर आता पहिलं निघूया, असं बोलत नाही. 10:30 झालेत, 11ची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. अपॉइंटमेंट करू, तिला घेऊया आणि संध्याकाळी प्रोग्राम आहे. चलो हो निघूया. अंगल बघू दे बरोबर आहे काय. प्रॉपर आहे, म्हणजे कसं नंतर गडबड नको. बरोबर आहे. चलो गाडीला जरा कोल्ड स्टार्ट करू सकाळी. चलो निघालो आता. नवरात्री असले ना की सगळीकडे मजा असते. दिवसभर एवढा प्रोग्राम काय नसता, रात्री घरी मजा येते. सगळे गेम्स आणि आपल्याकडे कसं होतं, नुसता गरबा नाही, प्रॉपर गेम्स. 9 दिवसाला 9 गेम आणि त्याच्यानंतर गरबा. ते आटपल्यावर काल पण मजा आली. तरी काल पावसाने थोडा धुमाकूळ घातलेला 2 तास, कारण कसा आता हा शेवटचा पाऊस आहे ना हत्तींचा, त्याच्यामुळे जोरदार वारा विजा 2 तास पडला जमते, पण पॉवरफुल हलवून टाकलेलं सगळं. त्याच्यामुळे आज नको, कारण होम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे गेमची परत गडबड होईल. दुसरा काही विषय नाही, पावसाला येऊ नको आजचे दिवस तरी. काल पण आहे ना, काल पण गेलो होतो, एक शूट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायला. ते दिवाळीनंतर ते शूट आहे, त्याच्यामुळे त्याला पण मजा येईल. तुम्हाला दाखवेन जे शूट करतो ते. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, आपण सगळ्या प्रकारचे शूट, सिलेक्शनचं जे वर्क असतं, डिझायनिंग, व्हिडिओ, त्यांचे सगळं कामं, वेडिंग आलं, म्हणजे शूट रिलेटेड जेवढी कामं आहेत, डिझायनिंग आलं, ते सगळी कामं आपण टोटली करतो. त्याच्यामुळे तुम्ही मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, आपल्या इंस्टाग्रामला DM करू शकता. तिथून आपण सगळ्या गोष्टींचा कॉन्टॅक्ट करू शकतो. प्री वेडिंगपासून सगळे कामं म्हणून टोटल करतो. कारण आता सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये थोडंसं सांगतो आहे. इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथे आपण बोलून सगळ्या गोष्टी करू शकतो फुलला. जसं तुमचं काम असेल तसं, कोणतंही असो, पॉडकास्ट शूटपासून सगळ्या गोष्टी, काही नाही, शूट रिलेटेड, डिझायनिंग रिलेटेड सगळं काम कोणतंही असो मग. आणि इव्हेंट्समध्ये पण कसं आहे, तुम्हाला जरी मंडप वगैरे म्हणजे जे सगळे तुमचे लग्नाचे इव्हेंट्स असतात, त्याच्या जरी काही गोष्टी हव्यात ना, तरी पण तुम्ही मेसेज टाका, काय ती इन्क्वायरी करा, सगळ्या गोष्टी आपण करू, काही टेन्शन नाही. ओके. मग आता पण ते काय बोलतात ते विजिटिंग कार्ड ते बनवून घेतो आहे. कारण ते काय होतं आहे, बनवलेलं आहे मी, प्रिंट नाही केलेलं, त्याच्यामुळे असं कोणी मागितलं की मग ते द्यायला परत प्रॉब्लेम होतो. मग ते एक विजिटिंग कार्ड बनवलं कसं डायरेक्ट दिलं की विषय संपला, कॉन्टॅक्ट करायला ना. ओके जी. आणि दुसरं काम म्हणजे काय माहिती आहे, राहिलं आहे तो ह्याचा ऑटो चोक गेला ह्या गाडीचा. तो लास्ट टाईम मी बोललो होतो व्हिडिओमध्ये,
तर तो पाहिजे होता. मी शोरूमला सांगितलं पण शोरूममधून पण काही रिस्पॉन्स नाही. तो ऑलरेडी 2 आठवडे गेले, त्याच्यानंतर काय तो पार्ट आलाच नाही. आता इथे ते बजाजवाले आहेत ऑफिशियल, त्यांच्याकडे बघतोय, म्हणजे जे स्क्वेअर पार्टवाले आहेत त्यांच्याकडे बजाजचे आहे की नाही, कारण मागच्या टायमाला तर नव्हतं त्यांचे ते. आणि आता कोमल येतोय ना, आम्ही आता बऱ्याच दिवसानंतर आता सोबत काम करतो. लास्ट टाईम आता मला वाटतं मागे कधी गेलं होतं, इथलाच तो इव्हेंट होता आपल्याकडला, जे सगळ्या कामांचा उद्घाटन सोहळा होता. त्यावेळेस आम्ही लास्ट टाईम भेटलो होतो, तेव्हा केलं होतं. त्याच्यानंतर काय भेटत नाही. त्याच्यानंतर आत्ता आजच्या दिवशी, म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करतो ना त्या दिवशी, आजची 5 तारीख आहे, त्या दिवशी नाही सॉरी 7 तारीख आहे, 5वी माळ आहे. आज बऱ्याच दिवसानंतर काम करतो. तिचा पण एक दुसरं शूट आहे, मला ते 25ला बड्डे आहे, त्याचा शूट करते मी. ठीक आहे तू घेऊन ये, करू आपण बोलू, कारण आपला प्रोग्राम आहे रात्री 10 वाजता. आता दिवसभर काहीच काम नाही आपल्याला, दिवसभर असंच आहे. त्याच्यामुळे बघ तुला होत असेल तर बघूया काय बोलतं आहे, कारण 4 वाजता जाऊन आपण शूट करू शकतो. तिथे शूट करायला किती वेळ लागते, 7-8 फोटो काढायला ना. या बाय, ही गाडी आहे ना, ही कशी त्या गाडीपेक्षा ही छोटी आहे, त्याच्यामुळं हिच्यावरची कट मारणं मजा येते ना, एकदम मजा येते चालवायला. आणि ह्या जुन्यावाल्या गाड्या आहेत ना, ह्यांना पिकअप जबरदस्त आहेत. आत्ताचे जे BS6 प्लांट काढले त्यांचे सगळ्यांचे डाऊन केलेत, म्हणजे RPM लॉक आहेत एक प्रकारचे त्यांचे. ह्यांच्यात कसं आहे, ह्यांना ABS नाही आहे. पळवा तुमच्यात दम असेल तेवढा, फक्त कंट्रोल करायची पण क्षमता ठेवा. कारण ह्या गाड्या घेतल्यापासून कसे आधीच्या सुरुवातीला ॲक्सिडेंट जाम झाले जेव्हा गाड्या आल्या, पण गाड्या ही डिस्क्वालिफायर केली होती. पण गाडीचा तो काय बोलतात हॉब रुबाब बोला तो एवढा आहे का ती गाडी परत कंपनीला चालू करायला लागली. कारण लिजंड गाडी आहे एकदम प्रॉपर. कारण हे पल्सरचे हे मॉडेल आहेत ना, हे पॉवरफुल चालले. ही 220 NS, नंतर RS क्लास त्या जुन्या 150 180 क्लास चालल्या. क्लास म्हणजे क्लास एकदम, काही पॉवरफुल मार्केट ठरलं आत्तापर्यंत. कारण गाडीमध्ये जसं बघितलं ना तर बाकी काहीच नाही. आत्ता बऱ्याचशा गोष्टींचे फीचर्समध्ये चेंज केले. गाडीची डिझाईन आहे तशी थोडे ग्राफिक्स चेंज केले जातात आणि थोडे आतमधले फीचर बदलते, पण गाडी चालते एक नंबर यार, एक नंबर सुंदर. बोल, एक मिनट चालू ठेव. बोल, कुठे आहेस? तुला स्टँडला यायला किती वेळ लागतो? तू आहेस कुठे? मी आता 11:15 पर्यंत पोहोचेल. मिनिटं दाखवतो. हां मला फोन कर, मी आहे येतो. हां कारण ते बघा ती पण आली. कारण कसं होतं, पनवेलवरून यायला काही जास्त वेळ जात नाही, 1-1.5-2 तास जमते. 1.5 तास जम, 2 तास पण नाही येते. डायरेक्ट बस भेटते. कारण फक्त ते पेनबीटमध्ये जाणारी असेल ना, मग ती टाईम खाते थोडं. आता पटापट यायला होतं, ते पोचीन बोलते एक अर्ध्या तासात. ठीक आहे, माझे पण अपॉइंटमेंट करून घेतो, कारण डॉक्टरांकडे जवळपास 11:30 वाजतात. आता ती यायची ह्यांचा पण फोन, सगळे गडबड, एकच टायमिंग आले सगळं. आता काय त्याला इलाज नाही. डॉक्टरकडे अपॉइंटमेंट झाली आणि कोमल पण पोचले. मला फोन केला, तिला 10 मिनटं झाली पोचून. मी बस एक 10 मिनटात मी येतोय. तर गर्दी चलो, इथूनच टाकतं म्हणजे पटकन जायला होईल. परत पुढून टाकपर्यंत कुठं आहे बघू दे. ही आईला कपल गोल खतरनाक दंगात आहे समोर, लक्षात ना हॉर्न मारते. ह्या बघा आता इथं हा CNG संप चालू झाला, टेन्शन नाही. किधर हे कुठं बसलंय एवढी मोठी. हां जरा गाडी लावते मग याला शोधते. इकडे तिथूनच मी इकडे आलो, मला दिसलीच नाही. वेणी घ्यायला गेले. लेडीजचा विषय वेगळा असतो. तर रात्री मजा बघा फक्त. वेणी घ्यायला कुठं आलंय? अरे एवढीशीच बॅग आहे ना, मी बोललो अशी किती मोठी आहे, आरामात बसशील. हां तू बस, एवढी मोठी आपण बॅग नेतो, हे एवढीशी काय? अरे आत्ता बस बस बस
थांब सरक बसू. मी सरकतोय बस. मग काय आरामात जाय. जर मी बा इथून आलो पण इथं गर्दी होती मग दिसलीच ना मला तू. मग हां 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 बरोबर आहे बरोबर आहे. नवीन घेशील आयला. सध्या तू फॉर्ममध्ये आहेस. नवीन घेशील. मला दिलंच नाही बड्डेचं गिफ्ट. बड्डेचं गिफ्ट दिलंच नाही. एक लॅपटॉप दे माझ्या. एक लॅपटॉप घेऊन देऊ तुझ्याकडून. आता हिला पण घेतली. डॉक्टरकडे अपॉइंटमेंट झाली. सगळं झालं. आणि दीदी पण येत आहे. दीदी पण येते. ती पण निघालंय घाटकोपर. ती बोटीने येते. त्यानं जवळ पडतंय. मी बोललो पैठणी यायचे सगळीच निघालीत रे. एवढ्या दिवसात ना आले. आज निघालंय. अरे ती येणार होती पण ती आता तू इथे पोचलीस ना तेव्हा ती तिकडून निघाली आणि ती डायरेक्ट बोटीने येईल. ती हां ती तिकडे येईल. मांडव्याला येईल. एकटे देते. त्यांना सुट्टी नाही ना. आता जवळपास आलो रिटर्न परत. आता कसं आहे आता हिला काय 1-2 गोष्टी अजून लागणार आहेत. त्या तिने सांगितल्यात. तिला बोलत चल तू ये फ्रेश हो नंतर जाऊन त्या घेऊन येऊ. अरे हा बोलतो काय संध्याकाळची गडबड नको. मग एअरपोर्ट टाकला तिथं. हाय खरी रे बाबा. अरे उचल गाडी जाईल नाही तर. अरे घरी जाऊन काढला असतास तो तर काय फरक झाला असता. घरी जाऊन काढला असता ते कानातून. मग पडला तो आपोआप. आपोआप पडला. त्याला पण हाऊस आली हो नाक्यावर अजून पडायची. चल बस. ते काय काय तुझ्या ह्याच्यात बघायला नको. 1 2 3 आई शपथ. हे तुमचं पोरींचं खतरनाक काम आहे. ह्याच्यात का असेल रंगरंगोटीचं सामान आहे सगळं. ब्रश ते पण मी हे फक्त जेवढं नेसेसरी तेवढंच असतं. बाकीचं अच्छा गावात काय आहे. ले पावडर बोरिक पावडर आहे की काय. अरे यार. आणि हे कटला विषय. अत्तर काय नाही जेवलो आता आराम करतोय. कारण का संध्याकाळी प्रोग्राम आणि मागाशी बोललो तुम्हाला व्हिडिओ मध्ये की ताई पण येते. त्याच्यामुळे परत तिचा फोन येईल. झोपलो ना तर तिचा फोन येईल. कारण तिचं ठरलेलं आहे झोपाच्या टायमातच ते येतं. आणि आता हिचा बघितलं किती सामान आहे. हे पोरींचा विषय खोल आहे. आपलं टेन्शन नसतं पोरांचं. उठा एक पावडर पॉन्ड्स पावडर लावून जा. येऊ काय. आणि कुठला नाही नाही ते हे कुठला चिंच चिंचपेटी. चिंचपेटी बरोबर. चिंचपेटी का आणलं तर हार आहे तर नाव होतं चिंचपेटी. 3-3 ते गोळे घेऊन आलं की काय घरून चिंच भेटत काय खो. मग हे नाव वाचून लक्षात आलं तुमचं काय झालंय. आता हे आले ताई आले त्याच्यामुळे झोपलेलो तर उठलो आणि या नाही बसून बसून गेलो येईपर्यंत खाल्लंय. तिला टिपून येते बघूया. तिला असेल तर टिपून खाय. त्याच्यामुळे बघतोय यातला कुठला घ्यायचा तो. शक्यतो मी चॉकलेटच घेतो पण चॉकलेट आपलं फ्लेवर इकडे ऑफर आहे बोलतो. ते 2 घेतले तर 250 ला. मी ऑर्डर दिली ट्रिपल चॉकलेट 2 घेतले. आता मी देत होतो. मी बोलावलं म्हणजे मी ट्रीट घेत होतो. तर हे जे किडा आहे ते फक्त मी देतो. ते आता मी देणार नाही पैसे. 170 रुपयाला हे काय तुला तो माझा मी झोपलेलो त्यांच्यासोबत यायचं उठवलं. ती गाडीवर आली. गाडी ठेवली मग ते तू येतोस ना गाडीवर. कसं आहे सगळं हे आहे. अजून फक्त घरी जाऊन येत ना ते क्लासेस आणायचे आहेत. तुझं फोटोशूट करायला जायचं. येतोस तू कोमलला फोटोशूट करायला पडतात. तर गाडी जवळ हा ते पेपरचे क्लासेस आहेत ना. मी व्हॉट्सअप देते तुला. पेपरचे क्लासेस आहेत ना ते
मी खाल्ला पण तिच्या फोटोशूटची तयारी 25 तारखेला बर्थडे आहे 28 नाही मग 25 तारखेला देतात 25 वर्षी कंप्लीट करणार आहे 28 हा सॉरी नाही तुला 28 म्हणून म्हातारी हा बरोबर तर ते घ्यायला आलोय आता कारण सकाळपासून कशी कंटिन्यू काम करतो तिला आणली डॉक्टरची अपॉइंटमेंट केली त्या ताईला आणा गेलो तिला घेऊन आलो आता परत हे शूट आहे आणि संध्याकाळी परत प्रोग्राम त्याच्यामुळे सगळे गडबड आहे पहिला केक घेत होतो पण परत विचार केला एवढा मोठा केक घेऊन शूट नाहीच कारण एवढा मोठा केक घेऊन करणार काय पेस्ट्री घेऊन काय होतं खायला हो तुझ्याकडून हे कुठला चांगला वाटतं मला वाटतं हे lighting मध्ये नको. This one or तो green? हाच घे ना मग हा आपण चांगला वाटतं समोरचा घे. तो नको तो जामच झाकमुक झाकमुक आहे हा ना? हा चांगला आहे बर्थडे आणि पार्टी एवढूशवर भागवलंय असा विषय ना Hi. हाय नको फॉलोअर्स वाढते मोठी पार्टी दे जायच्या आधी रात्री फक्त गुगल लावून आपला प्रोग्राम झाल्यावर पार्टी देऊन जा तुम्हाला birthday gift द्यायचं. हा दे ना मस्त सण आलाय बघा खाली पूर्ण आता परफेक्ट टाइम मध्ये आलोय आता पटकन ते बलून्स आहेत ना ते फुगवतो अरे उतर येशील खाली एकदा प्रोग्राम राहील आजचा मी चप्पल इथे काढतीये तिचा 28 तारखेला बर्थडे आहे चप्पल इथे निकाल ठेव ते चप्पल कोण देत कोण नाच 5 पण एकच आणि 2 पण एकच 25वा बर्थडे एकाच ह्याच्यात इकडं तर गायबच झाला फुटलाच रे डायरेक्ट एक तर हवं चढत नव्हती हवं मारली तर एकदमच झाला ठॉ जाम पैशायचे नाही ना इथं आतमध्ये नको जाऊ इथंच थांब तिथं तर तिथं ते सूर्य तिकडे चांगलं दिसत होतं. सूर्य येईलच का सूर्य का आपला आहे बघ आता बघूया फोटो कसे येतात काय कोण गेलंय सांग व्हिडिओ मध्ये कोण केलं ते अजिबात नाही थँक्यू फॉर दिस गिफ्ट पण तो व्हिडिओ बघेल काय पाठवायला मी त्याला हा त्याला पाठव महत्वाचं ते आहे नाही तर तिथून थँक्यू बोलते ना गिफ्ट मला सांग कोण आहे कमेंट टाकायला सांग हा जो कोणी असेल त्याने व्हिडिओ बघितलं कमेंट करा खाली हा अरे नालाय का माझे आई वडील पण ब्लॉग बघतील बघू दे. मला आणि माझा होणारा काकू. नवरा पण ब्लॉग बघेल काकू बघितलं ना तर बघा ही तुमची पोरगी तुम्हाला साधी वाटते पण अशी ती नाहीये आणि माझा होणारा नवरा कोण जो कोणी असेल तर भविष्यातला आहे ना अजून झालाय ना ठीक चलो आता इथलं काम आलतो फोटो काढायला ते फोटो झाले तिच्या बड्डेच्या दिवशी हिच्याकडे रील पण बघायला भेटेल आणि फोटो पण हिच्याकडेच बघायला भेटेल माझ्याकडे बघायला भेटेल तर हे जे झाले फोटो वगैरे काढून आता काय राहिलंय जे ग्लासेस वगैरे घ्यायचे ते घेतोय म्हणजे गुलाबाची फुलं घ्यायची ते घेतोय बाकी ते सगळं रेडी आहे साडी नंतर बाकी द्यायचे गिफ्ट आहेत ते सगळ्या गोष्टी घरी पोहोचल्यात आणि मग अशी दुपारी आलो तेव्हाच ते घेऊन आलो येताना सगळं संदेशाची इथून त्याच्यामुळे ते सगळं घरी पोहोचलेलं आहे ह्या गोष्टी तिथे घेऊया आणि जो आपला पैठणीचा आहे तो पुढला व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर तोच कंटेंट बघायला भेटणार आहे सगळं त्याच्यामुळे तिकडे तुम्ही बघालच पूर्ण काय करतोय काय नाही आपल्या ह्या ब्लॉगमध्ये बाकी सगळी तुम्हाला थोडी तयारी दाखवेन नंतर ब्लॉग आपण ह्या एंड करू बाकी जो मेन विषय आहे तो पुढल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल थँक्यू आता थँक्यू हा आता अरे थँक्यूच्या नादात तो हा पण फुटला शेवटचा राहिला तो त्याला पण कळलं पैसे संपले जाऊ दे ते क्लाउन घेऊन चल आठवण एक बाकी गेलं सगळे तर बघा बाकीच्या ज्या राहिलेल्या वस्तू होत्या ना त्या सगळ्या उचलल्या इकडे समोसे पॅक केलेत नंतर गुलाबाची फुलं तिकडे ग्लास आहेत बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे आता कसं रात्रीची जी तयारी आहे सगळी झालेली आहे म्हणजे कसं परत नको यायला कारण सगळं बंद झालं ना रात्री त्यामुळे टाइमच काय भेटणार त्याच्यामुळे आता जाऊया घरी आता हे बघा पूर्ण तयारी झाली आहे जी होम मिनिस्टरची सगळ्या आता इथून सगळ्या खुर्च्या लावल्यात इथल्या हा मधल्या पॅसेजला पूर्ण गेम चालतील बाकी तो साऊंडचं सगळं चेक करतोय इकडे झाल्यात इथे झाल्या अजून इथे बसतील तर आता कसं आहे या व्हिडिओला जास्त वाढवत नाही बाकी ह्याच्यानंतरचा ब्लॉग आहे ना तो पूर्ण होम मिनिस्टरचा जो गेम आहे तो तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल काय केलं सुरुवातीपासून कसं ऑर्गनाईज केलं सगळ्याच गोष्टी आणि काय गेम घेतले आणि कोण मेन विन झालं आहे ते तर इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये बाय